गोष्ट नंबर 6, म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना हिस्टॉरिकल रिटर्न्स बघून म्युच्युअल फंड सिलेक्ट करणे. ठीक आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादा म्युच्युअल फंड सिलेक्ट करतो त्याला खूप सारे क्रायटेरियाज असतात. फक्त हिस्टॉरिकल रिटर्न्स बघून म्युच्युअल फंड सिलेक्ट करणं ही कदाचित चूक असू शकते. गोष्ट नंबर 7, इन्व्हेस्टमेंट विदाउट फायनान्शियल प्लॅन. फायनान्शियल प्लॅनिंग न करता केलेली रॅन्डम इन्व्हेस्टमेंट याला काहीही अर्थ नाही आहे. ठीक आहे, प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ती योग्य दिशेनं योग्य वेळेत तुमचं गोल अचीव करायला मदत करते. गोष्ट नंबर 7, इन्व्हेस्टमेंट इन लाईफ इन्शुरन्स. इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं ही खूप मोठी चूक आहे मित्रांनो. एन्डॉवमेंट प्लॅन्स असतात, अगदी 3% 4% रिटर्न्स मिळतात तुम्हाला लॉंग टर्ममध्ये. त्यामुळं कायम एक लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स हे तुमचे सेपरेट पाहिजे. ठीक. गोष्ट नंबर 8, टू मच फोकस ऑन एक्सपेन्स रेशो आणि टॅक्सेस. ह्या म्युच्युअल फंडचा एवढा एक्सपेन्स रेशो आहे, एवढी गुंतवणूक केल्यानंतर एवढं टॅक्सेशन आपल्याला लागेल, या सगळा विचार करण्यामध्ये या सगळ्या गोंधळामुळं कन्फ्युजन क्रिएट होतं आणि इन्व्हेस्टमेंट आपली बाजूला राहते. त्याच्यामुळं जास्त फोकस करायचा नाही आहे, आपल्याला बॅलन्स पोर्टफोलिओ करून इन्व्हेस्टेड राहायचं मित्रांनो. आणि शेवटची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन NFO. ठीक आहे, NFO म्हणजे न्यू फंड ऑफर. प्रत्येक NFO आला की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. मग तो कोणता आहे कोणता नाही आहे, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे का नाही आहे, काहीही न बघता जो NFO येईल त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे सुद्धा चुकीचं ठरू शकतं. ठीक आहे, तर ह्या झाल्या सर्वसाधारण गुंतवणूक करताना केलेल्या चुका. यातल्या तुम्ही कोणकोणत्या चुका केलेल्या आहेत आणि कुठल्या कुठल्या सुधारल्या आहेत हा मला नक्की मेसेज करून सांगा. आणि तुम्हाला जर ॲडवायझर नसेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. थँक्यू.